नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तर पालक न खाणारे पण आवडीने खातील रोज आणून. आणि हे 0 ऑइल एकदम रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी कधी पाहिली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी इथं मुठभर पालक घेतलेला आहे, पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, नंतर चिरून घेतलेला आहे आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्या तिखट आवडीनुसार इथं मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडं आलं घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घेतल्यानंतर ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि चाळणीने गाळून घेतलेलं आहे. म्हणजे जे काही कणबिण असतील तर ते त्याच्यामध्ये राहणार नाहीत. अशा पद्धतीने एका पेल्यामध्ये ओतून घेतल्यानंतर एका ताटामध्ये 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि इथं आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. जी प्युरी केलेली आहे पालकची त्याच्यामध्ये ते पीठ चांगलं असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपण जसं चपातीला मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ही अजिबात तेलकट न होणारी रेसिपी आहे. बघू शकता. तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल मला कमेंट करून नक्की सांगा. एका ताटामध्ये स्टफिंग करायचं आहे. त्यासाठी इथं 2 उकडलेले अंडी खिसून घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, गाजर, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, गरम मसाला घेतलेला आहे. जरी तुम्ही याच्यामध्ये पनीर खिसून टाकलं तरी पण चालू शकते. चवीनुसार मीठ आणि बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे काय होतं, बाइंडिंग छान येतं असं स्टफिंगला. बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे प्रोटीनयुक्त हा नाश्त्याचा प्रकार आहे. बघू शकता अशा पद्धतीने परत एकदा पिठाला चांगला असं मळून घेतलेल्यानंतर त्यातला एक गोळा घेतलेला आहे. चपाती जेवढी आपण करतो त्या गोळा घेतलेला आहे. नंतर एका ताटावर पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा गोळा चपाती अशी पातळ अशी लाटून घेतलेली. जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम स्वरूपाची आपल्याला इथं चपाती लाटून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवली त्या पद्धतीची अशा पद्धतीने लाटून घ्यायची. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. नंतर लाटून घेतलेली आहे. बघू शकता. नंतर त्याच्यावर सगळं जे स्टफिंग आपण केलं होतं ते त्याच्यावर टाकून घेतलेलं. कडेने थोडीशी जागा ठेवायची आहे आणि व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. अजिबात त्याच्यामध्ये हवा ठेवायची नाही, असा दाबून असा रोल करून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. आजची रेसिपी कशी वाटली एक छानशी नक्की कमेंट करा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. अजून तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे पुढची ती मला कमेंट करून सांगा. मी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. बघू शकते अशा पद्धतीने रोल करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही रोल करून घेतलेले आहेत आणि चाळणीला बघू शकता अशी जी तोंड होती ती बंद करून घेतलेली आहेत. व्हिडिओ दाखवली त्या पद्धतीने जे रोल आहेत त्यांची. नंतर एका चाळणीला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे. हे रोल त्याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहे. नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये एक प्लस साईनमध्ये टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि 1 मिरची टाकलेली आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्याच्यावर चाळण ठेवले आहे. तुम्ही हे सेपरेट पण शिजवून आपण ह्याची चटणी बनवू शकतो, पण गॅस पण वाया जातो. मग म्हणलं एकाच ह्याच्यात आपण हे अशा पद्धतीने करून घ्यावं. नंतर बघू शकता 15 मिनटं छान असे वाफवून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने जे टोमॅटो होतं त्याची साल काढून घेतलेली आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरची होती त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, सुक्या खोबऱ्याचा खीस टाकून घेतलेला आहे, मिक्सरला छान असं वाटून तयार करून घेतलेलं आहे. जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता. बघू शकता अशा ही चटणी पण खूप छान लागते. जे ही वडी केलेली आहे आपण त्याच्यासोबत छान लागते. बघू शकता अशा पद्धतीने. नंतर वड्या कट करून घेतलेल्या. बघू शकता स्टफिंग किती आपलं छान असं भरलेलं आहे आणि लेयर्स पण किती छान अशा सुटलेल्या आहे. बघू शकता अशा पद्धतीने हे केलेलं आहे. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.